Now we study the ratio of area of a two triangle. In the previous class we have already studied the area of a triangle. Formula for the area of triangle is half into base into height. First of all, we draw the height of these two triangles and corresponding base also. तर सिंपल टॉपिक आहे फर्स्ट पिरियड नंतरचा सेकंड पिरियड आहे पहा. या पिरियड मध्ये आपल्याला पाहायचे रेशियो ऑफ एरिया ऑफ अ टू ट्रायंगल. याच्यापूर्वी आपण पाहिले एरिया ऑफ अ टू ट्रायंगल. ठीक आहे, दोन ट्रायंगलचा एरिया पाहिला होता किंवा आपण एक ट्रायंगलचा एरिया पण म्हणता येईल. पहा एक ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा आहे. ट्रायंगलचा एरिया काढा असताना पहिल्यांदा आपल्याला त्याची हाईट ड्रॉ करून घ्यायची. हाईट इज परपेंडिकुलर लाइन ड्रॉन फ्रॉम एनी वर्टेक्स टू इट्स अपोजिट साइड. Is height. AD is height of a triangle ABC, and one more height of a second triangle. Height of second triangle perpendicular and drawn from any vertex to its opposite side. Yes. PS is height and corresponding base is QR. AD is height and corresponding base is BC. अशा प्रकारे आपल्याला ADच नाही तर B वर्टेक्स मधून सुद्धा हाईट ड्रॉ करता येऊ शकते, C मधून सुद्धा हाईट ड्रॉ करता येऊ शकते. तर या दोन ट्रायंगलचा आपल्याला एरियाचा रेशो पाहायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट आपण फाइंड आउट करून घेऊया, त्यानंतर रेशो घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to half into base into height. Base of triangle ABC is BC. Suppose BC is base, then corresponding height is AD into height AD. Therefore, area of a triangle PQR half into base into height, half into base is QR and corresponding height is PS. Area of these two triangles. एरिया ऑफ टू ट्रायंगल आपण घेतलं आणि त्यांचा रेशो घ्यायचा आहे. रेशो घ्यायचा म्हणजे त्याचा न्यूमरिकल आपण डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये ह्या दोन्ही एरियांना आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR हा एक रेशो आहे. Ratio of area of two triangle. Ratio of area of two triangle is equal to ABC triangle चा काय एरिया होता half into base BC into height AD upon PQR चा एरिया होता half into QR into PS. Height is PS. Ratio of area of two triangle. Ratio of area of two triangle is equal to half into BC into AD upon half into QR into PS. Half get cancelled. Ratio of area of two triangle PQR is equal to BC into AD upon QR into PS is equal to, suppose B1 base of first triangle, H1 is height of first triangle, B2 is the base of second triangle and H2 is the height of second triangle. काय रेशो क्या था? बेस into height आहे, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला बेस into height आहे. ट्रायंगलची B1 into H1 upon B2 into H2 means area of a two triangle is equal to product of their corresponding height and base. Ratio of area of a two triangle is equal to ratio of product of corresponding base and height. Ratio of product of corresponding base and height. फॉर्म्युला रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स आहे. जेव्हा आपण दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो घेणार आहे तेव्हा आपल्याला त्या दोन ट्रायंगलच्या बेस आणि करस्पॉन्डिंग हाईटच्या
प्रोडक्टचा रेशो घ्यायचा आहे. ठीक आहे, ऍक्च्युली हा काय आहे, प्रोडक्ट ऑफ रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट ऑफ दीज टू ट्रायंगल्स. सिंपल टॉपिक आहे, एबीसी अपॉन PQR area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to B1 into H1 upon B2 into H2. हे मी शॉर्टेस्ट फॉर्म मध्ये घेतलंय B1 H1. या ठिकाणी तुम्हाला ऍक्च्युली याच्या जेव्हा व्हॅल्यू मिळणार आहे तेव्हा व्हॅल्यू ठेवायची आहे आणि व्हॅल्यू ठेवल्यानंतर तुम्हाला असा रेशिओ काढायचा आहे की कोणत्या ट्रायंगलचा कसा लहान मोठा आहे, कोणता कोणापेक्षा लहान मोठा आहे, किंवा त्या दोन ट्रायंगल मध्ये काय रेशिओ असणार आहे. ठीक आहे, तर हा सिंपल टॉपिक आहे, रेशिओ ऑफ एरिया फॉर टू ट्रायंगल इज इक्वल टू B1 into H1 upon B2 into H2. After that, ratio of area for two triangle. Ratio of area for two triangle. After that, ratio of area for two triangle is ratio of area for two similar triangle. Two similar. Ratio of area of टू सिमिलर ट्रायंगल्स. आता आपण बघूया की दोन ट्रायंगलच्या एरिया नंतर आता सिमिलर ट्रायंगल सपोज असतील तर त्यांचा एरियाचा रेशो कसा असणार आहे. रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. ठीक आहे, रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. सॉरी, ये दोन ट्रायंगल सिमिलर नहीं है. रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. ठीक आहे, हे ट्रायंगल सिमिलर नाही आहेत पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट सिमिलर आहे ती म्हणजे त्यांची बेस. रेशियो ऑफ एरिया फॉर टू ट्रायंगल मध्ये परत दोन टाइप पडल्या. दोन ट्रायंगल आहेत तर सपोज फर्स्ट त्याची कंडिशन आहे की बेस जर कॉन्व्हर्ट असेल. ठीक आहे, तर हा बेस BC इज इक्वल टू इफ BC इज इक्वल टू QR. BC आणि QR आपल्याला सेम टू सेम घेतलेला आहे. सपोज BC आणि QR जर सेम असेल तर त्यांचा रेशिओ कसा असणार आहे, एरिया ऑफ रेशिओ काय मिळणार आहे आपण बघूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of a triangle PQR. Ratio of area of a two triangle. Ratio of area of triangle ABC is half into base into height. Half into base is BC into height is AD. Upon area of triangle PQR is half into base QR into height PS. Half get cancelled. Is equal to BC into AD upon QR into PS. BC is equal to QR. Given passage there, BC is equal to QR. BC is equal to QR. Therefore, BC and QR get cancelled because BC is equal to QR. Base of these two triangles are congruent. Then ratio of area of two triangle is AD upon PS. AD is height of first triangle, that is H1 upon H2. PS is the height of second triangle, H1 and H2. Then ratio of area of a two triangle PQR is equal to H1 upon H2 if B1 is equal to B2. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटचा रेशो किंवा मिळणार आहे जेव्हा त्यांचा करस्पॉन्डिंग बेस जो आहे तो कॉमन असेल तेव्हा. ठीक आहे, या स्टेजला मी आणखी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करून दाखवतो. पहा, ही खास ट्रायंगल या इकडे आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सपोज बेस हा सेम आहे, कॉन्ग्रुएंट आहे. हा बेस झाला, इकडे जेवढा घेतला तेवढाच तिकडे घेतला आणि हा ट्रायंगल आहे.
H1 H2 हा B कॉमन आहे. ठीक आहे. तेव्हा एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे? हा आहे A B C आणि हा आहे P Q R. ऍक्च्युली ओव्हरलॅप झाले, दोन्ही ट्रायंगल काय आहेत ओव्हरलॅप केले आहेत. दोन ट्रायंगल ओव्हरलॅप झाल्यानंतर अशा प्रकारे फिगर झाले. याच ट्रायंगलला याच्यामध्ये बसवलं तेव्हा बेस जो आहे तो सेम टू सेम दिसणार आहे. पहा हाफ इंटू बेस युनिट. आता हाफ तर ऑलरेडी आपण इलिमिनेट केले दोन्ही ट्रायंगलच्या एरियामध्ये. हा बेस आणि हा बेस सुद्धा इलिमिनेट होणार आहे BC अपॉन QR. फक्त काय राहणार हाईट, हाईटचा रेशिओ असणार आहे तोच त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ असणार आहे. ठीक आहे. तर एक एक्झाम्पल होता. फर्स्ट कंडिशन आहे ही इफ बेस इज कॉन्ग्रुएंट. इफ बेस इज कॉन्ग्रुएंट ही फर्स्ट कंडिशन आहे. सेकंड कंडिशन एरिया ऑफ रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. तर नेक्स्ट आपण फिगर ड्रॉ करणार आहे त्याच्यामध्ये हाईट कॉन्ग्रुएंट असणार आहे. बेस डिफरंट आहे. ठीक आहे. H P Q R and L M N दोन ट्रायंगल आहेत. PS O and M N. PS is equal to LM. sorry LO. हाइट दोन्हीमध्ये सेम आहे. बेसची जी लेंथ आहे ती डिफरंट आहे. रेशिओ ऑफ एरिया ऑफ अ टू ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल LMN is equal to ratio of area of a two triangle half into base QR into height PS half into MN base MN into LO is height. इकडे आपण कंडिशन घेतली होती BC is equal to QR. इकडे एक कंडिशन आहे if height is congruent, PS is equal to LO. PS is equal to LO इकडे कंडिशन इकडे बाजूला घेतली मी. ठीक आहे. रेशिओ ऑफ एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR LMN is equal to half of get cancel QR into PS upon MN into LO. PS is equal to LO. PS and LO get cancelled. QR upon MN because PS is equal to LO. Therefore, we also write QR is the base of first triangle and MN is the base of second triangle. B1 upon B2 if H1 is equal to H2. फर्स्ट ट्रायंगल च्या हाईट आणि सेकंड ट्रायंगल च्या हाईट जर सेम टू सेम असेल तर त्याचा बेसचा रेशो बनणार आहे. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ देयर करस्पॉन्डिंग बेस इफ करस्पॉन्डिंग हाइट्स आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. अशा प्रकारे एरिया रेशियो ऑफ एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN. अशा प्रकारे रेशियो ऑफ एरिया फॉर टू ट्रायंगल is equal to ratio of area of two triangle is the ratio of their corresponding product of their corresponding base and height सांगितलं होतं. त्यातली फर्स्ट कंडिशन आहे if base is congruent then ratio of area of two triangle is the ratio of their corresponding height. If height is congruent then ratio of area of two triangle is the ratio of their corresponding base. ठीक आहे. अशा प्रकारे याच्यावरून मला प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करता येईल. हे व्यवस्थित पाहून घ्या. ठीक आहे. सिंपल आहे. दोन कंडिशन आहेत रेशिओ ऑफ एरिया फॉर टू ट्रायंगलच्या. ठीक आहे.
लक्षात येईल. यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 करायचं आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला सेकंड प्रॉब्लेम आहे सिंपल. आतापर्यंत आपण पाहिलं की रेशिओ ऑफ एरिया फॉर टू ट्रायंगल. ऍक्च्युली रेशिओ ऑफ एरिया फॉर टू ट्रायंगलचा वापर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये कसा करायचा, ठीक आहे. यासाठी आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाहूया. प्रॅक्टिस सेट 1.1 सेकंड एक्झाम्पल आहे. फिगर दिलेली आहे. BC गिवन पार्ट इज BC परपेंडिक्युलर टू AB and AD इज परपेंडिक्युलर टू AB. ठीक आहे. AB सेगमेंटला BC आणि AD या परपेंडिक्युलर आहेत म्हणून सांगितलं. ठीक आहे. तर हे दोन ट्रायंगल आहेत. दोन ट्रायंगल ABC फर्स्ट ट्रायंगल, ABD इज सेकंड ट्रायंगल और ADB ट्रायंगल. ठीक आहे. या दोन ट्रायंगल मध्ये हा जर बेस आपण कन्सिडर केला तर ही हाईट झाली आणि सपोज जर ही हाईट कन्सिडर केली तर हा करस्पॉन्डिंग बेस आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. फाइंड द रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC and ADB. Area of a triangle ABC upon area of a triangle ADB is equal to area of triangle ABC. ABC चा एरियाचा फॉर्म्युला आपण घेणार हाफ इनटू बेस AB and height BC. AB into BC upon area of triangle ADB. ADB चा एरिया half into base into height. Half into base is AB into height is AD is equal to half get cancelled. AB also get cancelled. BC upon AD. BC is the height of first triangle and AD is the height of second triangle. ठीक आहे. हे मिळालं. याची ऑलरेडी व्हॅल्यू आपण दिली आहे. BC is equal to 4 and AD is equal to 8. BC is equal to 4 upon 8. Ratio of area of a triangle ABC upon area of a triangle ADB is equal to 4 upon 8 means 1 upon 2. 1 upon 2 is ratio of area of two given triangle. ठीक आहे. अशा प्रकारे इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं. फक्त व्हॅल्यूज ठेवायची दिलेली असणार. व्हॅल्यू जर दिलेली असेल तर तुमचा आन्सर एकच संपणार आहे. व्हॅल्यू दिली असेल तर व्हॅल्यू ठेवायची आणि त्या व्हॅल्यूला शॉर्टेस्ट फॉर्म मध्ये जर होत असेल तर शॉर्टेस्ट फॉर्म मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचे. अशा प्रकारे सिंपल टॉपिक आहे हा रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. त्यानंतर आपण रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल पाहणार आहोत. पण हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला यापूर्वी पहिल्यांदा करायचा आहे. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट करून पहा. सिंपल टॉपिक आहे, बेसिक आहे. हे जर लक्षात आलं तर तुम्हाला पुढचा टॉपिक लक्षात. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूया.